यापूर्वीच्या तासामध्ये आपण 2.5 सराव संच 2.5 पाहिलेला आहे. आज आपण वर्ग समीकरणाचे उपयोग सराव संच 2.6 पाहतोय. तर याच्यामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरण सोडवायचे आहे. तर शाब्दिक उदाहरण सोडत असताना तुम्हाला जे उदाहरण दिलेलं असतं ते व्यवस्थित वाचायचं, समजून घ्यायचं, काय दिलेलं आहे, काय काढायचंय याचा आधी विचार करायचा आणि म्हणजे नंतर सोडवायला चालू करायचं. आता याच्यामध्ये काय टप्पे आहेत बघा. उदाहरण सोडत असताना तुम्हाला समीकरणामध्ये काय विचारलंय ते गृहीत धरणे. गृहीत धरल्यानंतर त्याच्यामध्ये अट दिलेली आहे, त्या अटीनुसार बैजिक समीकरण तयार करणे आणि त्या बैजिक समीकरणाचं रूपांतर आपल्याला वर्ग समीकरणामध्ये करायचंय. कारण हा वर्ग समीकरणाचा भाग आहे म्हणजे नंतर वर्ग समीकरण येणारच आहे. वर्ग समीकरण तयार केलं की तुम्हाला अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचंय हे तुम्ही पाहिलेलं आहे. मग अवयव पद्धतीने ते वर्ग समीकरण सोडवायचे आणि उकल काढायची. लक्षात येत आहे? डायरेक्ट तुम्हाला वर्ग समीकरण देण्याच्या ऐवजी तुम्हाला शब्दामध्ये दिलेलं आहे, शब्दामधलं वर्ग समीकरण अचूक शोधायचंय, तयार करायचंय आणि ते सोडवायचंय. तर इथं उदाहरण बघा, उदाहरण म्हणून पाहूया आपण. प्रगतीच्या 2 वर्षाच्या आणि 3 वर्षाच्या वयाचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढायचंय. काय? प्रगतीचं आजचं वय काढायचं. मग गृहीत धरताना पण तेच गृहीत धरायचं की समजा प्रगतीचे आजचे वय x वर्ष मान. आता काय दिले, अट काय दिली बघा. अट दिली प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच. आता 2 वर्षापूर्वीच वय काढावं लागेल. पुन्हा 3 वर्षानंतरच दोन्ही गोष्टी आपल्याला इथं काढायच्या आहेत. मग इथं काय करायचं, प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय. आता 2 वर्षापूर्वी आपण आपलं जरी वय विचारलं एखाद्या वेळेस की तुमचं वय आज समजा 10 आहे किंवा 15 आहे, 15 वय आहे, 2 वर्षापूर्वी किती असणार आहे? तुम्ही सरळ सांगणार 13. तुम्ही कसं काढलं? आजच्या वयामधून, म्हणजे आजचं वय 15 आहे, 2 वर्षापूर्वी किती होतं तर त्याच्यामधून 2 तुम्ही वजा केले आजच्या वयातून, म्हणजे 15 वजा 2. 15 वजा 2 म्हणजेच आपण म्हणणार आहे की माझं 2 वर्षापूर्वी 13 वर्ष वय होतं. तसंच आहे, प्रगतीचं आजचं वय x आहे. प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचं वय काय असेल तर x वजा 2 वर्ष. पुन्हा दुसरा उल्लेख आला बघा, 3 वर्षानंतरच. मग आपण प्रगतीचं 3 वर्षानंतरच पण वय काढू. प्रगतीचे 3 वर्षानंतरचे वय किती येणार? आता 3 वर्षानंतर म्हणजे प्लस अधिक, कारण आज 15 आहे, 3 वर्षानंतर किती असणार आहे? 18. 15 अधिक 3 18, म्हणून x अधिक 3 वर्ष. अटीनुसार अट काय दिली आहे बघा. अट दिली आहे तिथं. काय अट दिली आहे? पहिलं वाक्य वाचा. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे. 2 वर्षापूर्वीचं वय आहे x वजा 2, 3 वर्षानंतरचं वय आहे x अधिक 3. या दोघांचा गुणाकार किती येतो? 84 येतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे तर 2 वर्षापूर्वीचे 2 वर्षापूर्वीचे हे नाही लिहिलं तरी चालतंय, पण तुम्हाला समजण्यासाठी पूर्वीचे वय गुणिले 3 वर्षानंतरचे वय यांचा गुणाकार 84 येतो. ह्याच्यामध्ये आपण गृहीत धरलेलं ते ठेवा. 2 वर्षापूर्वी किती होतं? x अधिक 2 x वजा 2 होतं. कंस करू आपण.
द्विपदी असल्यामुळे 3 वर्षानंतरचे वय किती? x अधिक 3, दोघांचा गुणाकार किती येतो? 84. हे बेसिक समीकरण तयार झालं. आता सध्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप जे आहे आपलं, त्या सामान्य रूपात हे समीकरण नाही. तयार करून घेता येतं. कसं तयार करून घेता येतं? दोन कंसांचा गुणाकार केलेला आहे आपण. काय करायचं? सुरुवातीला हे x ना या कंसाला पूर्ण गुणायचं. x अधिक 3, पुन्हा ह्या वजा 2 न त्याच कंसाला गुणायचं. x अधिक 3 ह्याच कंसाला. द्विपदीला द्विपदीने गुणणे ही पद्धत आहे. मी x ने ह्या दोन्ही पदाला गुणल्यावर बघा, x गुणिले x काय येणार? x चा वर्ग. x गुणिले 3 काय येणार? 3x. वजा 2 गुणिले x म्हणजे वजा 2x. वजा अधिक वजा बेत्रिक 6, हे 84 कडे घेऊ डायरेक्ट. प्लस 84 काय होईल? मायनस वजा होईल. आता बघा, जे सारख्या पद्धतींची बेरीज वजाबाकी करू आपण. बघा, x चा वर्ग ह्याला काय जोडी नाही. बघा, अधिक 3x वजा 2x, दोघांची वजाबाकी. मोठ्या संख्येत चिन्ह येणार आहे, तर 3x मधून 2x गेले, 1x म्हणजे x राहील. त्यानंतर वजा, इथं दोन्हीचं चिन्ह वजा म्हणजे वजाच येणार आहे आणि बेरीज करायची समान चिन्ह. 84 आणि 6 किती येणार? 90. आणि मग आता हे वर्ग समीकरण आपलं तयार झालेलं आहे, रूपांतर केलं आहे. आता काय करायचंय? आता हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचंय. कोणत्या पद्धतीनं? अवयव पद्धतीनं. बघा मग, गुणाकार किती पाहिजे? वजा 90 पाहिजे. गुणाकार वजा 90 पाहिजे. फोड करायची आपल्याला. आणि वजाबाकी, इथं वजा चिन्ह म्हणल्यावर वजाबाकी 1 पाहिजे. म्हणजे त्या दोन अशा संख्या, दोन ज्यांचा त्या लगतच्या संख्या. कारण वजाबाकी 1 कधी येते? समजा 4 आणि 5 लगतच्या संख्या झाल्या. 5 मधून 4 वजा केले की 1 राहतं. तसंच इथे 1 वजाबाकी राहते म्हणल्यावर गुणाकार 90 येण्यासाठी. आता बघा, कुठल्या कुठल्या पाड्यामध्ये 90 आहे? 9च्या पाड्यामध्ये आहे, 10च्या पाड्यामध्ये आहे. 9 10 90, म्हणजे 9 आणि 10 ह्या लगतच्या संख्या झाल्या ना. वजाबाकी दोघांची किती येते? 1 येते. मग आपलं वजाबाकी कशी पाहिजे? अधिक पाहिजे. म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक द्या, लहान संख्येचं वजा द्या. मग फोड करा. x चा वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. आता या दोघातून साधारण काढा. अवयव पद्धती वापरायची. काय राहणार? इथे x राहणार, अधिक इथलं x इथं घेतलंय 10 राहणार. इथं वजा साधारण काढा, 9 निघतं, कारण 9 9 ला भाग जातो, 9 ने 90 ला पण भाग जातो, x राहील. इथं वजा साधारण काढलं की इथलं चिन्ह बदला, अधिक 9 10 90, 10 भाग काढायचा. दोन्ही कंस समान आले. x अधिक 10 कंस साधारण काढला, x वजा 9 बरोबर 0. अवयव पडले. आता आपली x ची किंमत काढायची म्हटल्यानंतर दोन्ही कंसाची किंमत 0 घ्यावी लागेल किंवा शब्द टाका या पद्धतीनं. आता x ची किंमत काढण्यासाठी कंस सोडून घेतला या पद्धतीनं. आणि मग अधिक 10 उजव्या बाजूला गेलं, वजा 10, आणि इथं वजा 9 उजव्या बाजूला गेलं, अधिक 9. वय काढायला सांगितलंय. आता दोन संख्या मिळणार आहेत, दोन किमती मिळणार आहेत, दोन्हीपैकी एक निवडायचे. वय जास्त, वय आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, कुणीही कुणाचं वय विचारलं की ते अधिक धनमध्ये सांगतो. 10 वर्ष 15 वर्ष कुणीच म्हणत नाही, वजा 10 वर्ष असं म्हणत नाही. म्हणून x ची किंमत काय असणार? योग्य किंमत ही x ची -10 किंमत नाही. का नाही? वय ऋण नसतं, वय ऋण नसते. मग काय असली पाहिजे किंमत x ची? तर अधिक 9 ही असली पाहिजे. मग x ची किंमत 9 निघाली. आपण काय x गृहीत धरलं होतं? प्रगतीचे आजचे वय x वर्ष. x ची किंमत काय आली? 9 आहे. म्हणजे प्रगतीचं आजचं वय किती झालं? उत्तर लिहायचंय, प्रगतीचे
प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष आहे. संपलं उदाहरण. तर प्रत्येक उदाहरण ह्याच टेपलाच जायचं आहे. समजलं नाही पुन्हा पुन्हा रिपीट हा व्हिडिओ पाहायचा. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघा. पॉज करा, लिहून घ्या आणि सराव करा. महत्वाचा सराव आहे. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघा. काय? 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधा. काय म्हणतंय बघा उदाहरण. दुसरं उदाहरण काय आहे? 2 क्रमागत नैसर्गिक दोन क्रमागत समनैसर्गिक सम शब्द पाहिजे तिथं. समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधा. आता 2 संख्या आहेत. 2 संख्या शोधायची आपल्याला. 2 समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधा. तर आपण काय गृहीत धरायचं? समजा 2 क्रमागत हा शब्द महत्वाचा आहे. कारण गृहीत धरताना हाच महत्वाचा शब्द होणार आहे. क्रमागत नैसर्गिक संख्या एक आपण x गृहीत धरली आणि दुसरी काय होईल? आता समनैसर्गिक संख्या म्हणल्यावर समज संख्या कोणत्या आहेत? 2 4 6 8 10 12. कुठल्याही 2 क्रमागत घ्या. क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या. 2 आणि 4 क्रमागत येतात. 4 आणि 6 क्रमागत येतात. 6 आणि 8 क्रमागत येतात. 8 आणि 10 क्रमागत येतात. 10 आणि 12. तर दोघांमध्ये लक्षात घ्या फरक कितीचा आहे? 2 आणि 4 मध्ये फरक कितीचा आहे? तर 2 चा आहे. 6 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 2 चाच आहे. म्हणजे 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या याच्यामधला जो फरक आहे 2 संख्यांचा, तर तिथं 2 येतो. मग एक जर x असेल तर दुसरी त्याच्यापेक्षा 2 ने जास्त असणार आहे, मोठी असणार आहे. तर x अधिक 2 गृहीत धरली तरी आपल्याला चालतं. मान गृहीत धरायचा विषय इथं संपलेला आहे. 2 समनैसर्गिक संख्या आपण गृहीत धरलेल्या आहेत. आता पुढे काय म्हणतं बघा. 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता ह्याचे वर्ग करायचे. तर वर्ग काय येईल? x चा वर्ग अधिक बेरीज म्हटलंय दुसऱ्या संख्येचा वर्ग x अधिक 2 कंस करा कारण द्विपदी आहे. आणि किती येतो गुणाकार? वर्गांची बेरीज किती येते? 244 येते. वैजिक समीकरण तयार झालं. आता काय करायचं? वर्ग समीकरण तयार करायचं. आता काय एक लक्षात घ्या आपल्याला. कंस आला, द्विपदी आली, त्याचा वर्ग आला की एकच आठवायचं, आपले सूत्र आठवायचे. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. म्हणजे आपल्याला इथे विस्तार करावा लागणार आहे. विस्तार करायचा म्हटल्यानंतर इथं पहिलं पद x आहे, दुसरं पद 2 आहे. पहिल्या पदाचा वर्ग x चा वर्ग अधिक
ह्या दोन पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार ए बी, तसं पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार 2x, x आणि 2 चा गुणाकार 2x, त्याची दुप्पट 2 घेतले 4x अधिक 2 चा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग 2 चा वर्ग 4. आता हे 244 डाव्या बाजूला आहे, धन आहे की ऋण होईल, चिन्ह बदलून घ्या. झालं. आता सारखे पद बघा, x वर्ग अधिक x वर्ग यांचे सहगुणक 1 आणि 1 2x वर्ग. पुन्हा हे 4x ला जोडीच नाही आहे तसं. 244 आणि 4 यांची वजाबाकी होऊ शकते, याचं धन आहे याचं ऋण आहे म्हणजे वजाबाकी आहे. मोठ्या संख्येत चिन्ह देऊन टाका वजा. 244 मधून 4 गेले 240. आणखी छोटस उदाहरण याला करता येतं बघा. कसं करता येतं, कारण इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 240 आहे, समसंख्या आहेत. 2 न भागून घेऊ आपण या समीकरणाला, 2 ने भागून, प्रत्येक पदाला 2 न भागलं म्हणजे निम्म निम्म करा. आता 2 ने याला भागलं x चा वर्ग राहिला, याला 2 न भागलं 4 ला तर काय राहील 2x, निम्म करायचं. याला 2 न भागलं 240 चे निम्म 120. झालं, छोटं झालं सर. म्हणजे आता आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवताना काय होईल, याची फोड करायला अडचण येणार नाही. 120 ची फोड. आता 120 ची फोड म्हणल्यानंतर इथं काय चिन्ह वजा आहे, म्हणजे वजाबाकी आपल्याला किती पाहिजे 2 पाहिजे. मग बघा 120 कुठल्या पाड्यात आहे, 12च्या पाड्यात आहे. 12 आणि 10 20चे, म्हणजे 12 आणि 10 चा गुणाकार किती येतो 120. 12 आणि 10 ची वजाबाकी किती येते 2. आपल्याला 2च पाहिजे. म्हणजे काय करायचं बघा, 120 ची फोड करायची आपल्याला, तर 120 ची फोड होईल 12 आणि 10. आपल्याला वजाबाकी कशी पाहिजे, अधिक पाहिजे, म्हणून मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक द्या, लहान संख्येचं वजा द्या. येतं लक्षात. फोड करा, x चा वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. ह्या दोघातून साधारण काढा. आता ह्या दोघातून साधारण काढत असताना x साधारण निघेल, कंसात x अधिक 12 राहील. इथं साधारण काढताना 10 साधारण काढा, वजा बरं का, वजा चिन्ह द्यायचंय. तर इथं काय होईल, वजा काढल्यामुळे इथं अधिक करायचं. 10 ने 120 ला भागलं 12 येईल, दोन्ही कंस समान आहे. कंस साधारण काढा. कंस साधारण काढताना x अधिक 12 हा कंस आपण साधारण काढला का, तर सारखा आहे म्हणून. इथं दुसऱ्या कंसात काय राहील x वजा 10. अवयव पद्धतीने सोडवतोय आपण हे समीकरण. मग x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0, म्हणजेच x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. कंस काढून टाकला तर इथं अधिक 12 उजव्या बाजूला गेल्यावर वजा 12 होईल, चिन्ह बदला. आणि इथं वजा 10 उजव्या बाजूला गेले की अधिक 10 होईल. मग दोन्हीपैकी एक संख्या आता निवडायची, x ची किंमत निवडायची. काय म्हणतोय बघा, 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या, शब्द महत्वाचा आहे. नैसर्गिक संख्या धन असतात, ऋण येतच नाही. म्हणून इथं काय असणार आहे, x बरोबर 12 नसणार आहे का, नैसर्गिक संख्या ऋण नसते, कारण हे म्हणून ऋण संख्या घेणार नाहीत आपण काय घेणार आहे, x बरोबर, म्हणून x बरोबर 10 किंमत येणार. लक्षात घ्या ह्या गोष्टी. इथं आपल्याला काय करायचं, ही संख्या निवडत असताना हा विचार करायचा. x ची किंमत 10 आली, मग आता त्या 2 क्रमागत नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत, तर 2 क्रमागत नैसर्गिक संख्या, एक x आहे आणि दुसरी x अधिक 2 आहे, त्यापेक्षा 2 ने मोठी आहे. मग x म्हणजे 10 मिळाली आपल्याला, त्याच्यापेक्षा 2 ने मोठी म्हणल्यावर
10 पेक्षा 2 ने मोठी 12 असणार आहे आहेत. शाब्दिक उदाहरणामध्ये उत्तर शब्दातच लिहायचं. समजले? उदाहरण खूप सोपे आहे. एकदा लक्षात आलं काय करायचंय, काय गृहीत धरायचंय, काय काढायचंय, बैजिक समीकरण कसं तयार करायचं, तर या उदाहरणात काहीही नाही. ठीक आहे. तिसरं जे उदाहरण आहे हे आपल्याला थोडक्यात स्टेप बाय स्टेप कसं जायचं ह्याच्यासाठी दिलंय बघा उदाहरण. महत्वाचं उदाहरण आहे म्हणजे तुम्हाला स्टेप कळण्यासाठी की शाब्दिक उदाहरण सोडत असताना कोणत्या स्टेपनं जायचं. तिथे एक तुम्हाला प्रवाहाकृतीच्या आधारे आपल्याला उदाहरण सोडवायचं. उदाहरण मी वाचतो, मी लिहित नाही, मोठं उदाहरण आहे, तुम्ही पुन्हा पुस्तकात बघून लिहा. मी फक्त वाचतोय उदाहरण. श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? आणि खालील प्रवाहाकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. म्हणजे प्रवाहाकृती दिलेली आहे, प्रवाहाकृती काढायची कशामध्ये? वहीमध्ये. आणि त्याच्यानंतर खालील उदाहरण सोडवायला सुरू करायचं. आणि त्याच्यामध्ये जे काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तेवढ्या फक्त भरून काढायच्या. ठीक आहे. आता आपण काय करूया, उदाहरण सोडवायचं आपल्याला फक्त प्रवाहाकृतीच्या सहाय्याने. म्हणजे एक प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचं. बघा प्रवाहाकृतीमध्ये पहिला भाग दिलेला आहे बघा. मी उदाहरण सोडवायला चालू करतोय. हे कितवं उदाहरण आहे? तिसरं उदाहरण आहे. तिसऱ्या उदाहरणाचं हे सोल्युशन आहे. ठीक आहे. तर पहिले दिले बघा आपल्याला प्रवाहाकृतीमध्ये काय की उभ्या रांगेतील झाडांची संख्या आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या. आता गृहीत धरताना काय असतं बघा, जी लहान संख्या असते का ती आधी गृहीत धरायची असते. तिथे काय दिलंय आपल्याला की आडव्या रांगेतील झाडांची संख्या, आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक. म्हणजे उभ्या रांगेतील झाडांची संख्या कशी आहे? लहान आहे, कमी आहे. म्हणून आपण गृहीत धरताना सुद्धा दिलंय पण सुद्धा तुम्हाला काय गृहीत धरायचंय. समजा उभ्या रांगेतील झाडांची संख्या आपल्याला काय गृहीत धरायची तर x मानायची. त्यानंतर इथे x मांडली, तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या 5 ने अधिक. म्हणजे कुणाच्या? उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येच्या 5 ने अधिक. याची x आहे, 5 ने अधिक म्हणलं की x अधिक 5 असं गृहीत धरायचं. ठीक आहे. तिथं डॅश दिलेले बघा. पुन्हा एकूण झाडांची संख्या किती? आपल्याला याच्यामध्येच दिलेलं आहे. कशामध्ये? उदाहरणामध्ये काय दिले? किती झाडांची संख्या एकूण? 150. बघा आता तुम्हाला जर समजा एक सारासा विचार करायचा, पण तुम्ही रांगोळी काढताय मुलींच्या संदर्भात. मुलांना आपल्या शाळेतल्या रांगा माहिती असतात, मुलांच्या रांगा. आता समजा ही अशा रांगा केलेल्या आहेत. आता मी काय म्हणतो याला? ह्या उभ्या म्हणतो, ह्या उभ्या रांगा आणि ही आडवी रांग आहे. ठीक आहे. आता आपल्याला जर एकूण मुलं किती आहेत काढायचे न मोजता, फक्त रांगा मोजायच्या, तर कसं काढणार आहेत आपण? उभ्या रांगा किती आहेत? 1 2 3 4 5. आडव्या रांगा किती आहेत? 1 2 3.
उभ्या 5 आहेत, आडव्या 3 आहेत. उदाहरण म्हणून सांगतोय इथं थोडस झाडांची संख्या जास्त आहे, पण एक उदाहरण म्हणून. तर उभ्या रांगा 5 आहेत, आडव्या रांगा 3 आहेत. एकूण मुलं किती आहेत असं जर विचारलं तर आपण काय करणार, उभ्या आणि आडव्या रांगांचा गुणाकार करणार. म्हणजे 5 गुणिले 3. उभ्या 5 होत्या, आडव्या 3 होत्या, 5 त्रिक 15. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अशा पद्धतीने. तसं उभ्या रांगेतील झाडांची संख्या x, आडव्या रांगेतील झाडांची संख्या x अधिक 5 आणि एकूण झाडांची संख्या 150. आपली एकूण झाडांची संख्या जर काढायची झाली तर आपण काय कसं काढणार, सूत्र मांडूया आपण. उभ्या रांगेतील झाडांची संख्येला कशाने गुणावं लागेल, आडव्या रांगेतील झाडांची संख्या. बरोबर आहे. म्हणजे काय मिळेल, एकूण झाडे मिळतील ह्या सूत्राने. मग उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती आहे, x. आपलं बेसिक समीकरण तयार करायचं ना. आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती आहे, x अधिक 5, द्विपदी असल्यामुळे कंस करतोय. आणि एकूण झाडांची संख्या किती आहे, 150. झालं बेसिक समीकरण. आता x हे कंसाच्या बाहेर आहे, कंसातल्या दोन्ही पदाला x ने गुणून घ्या. x गुणिले x काय येणार, x चा वर्ग. x गुणिले 5 5x 150. आणि मग हे 150 इकडे डाव्या बाजूला घ्या, वजा 150 होईल. आणि मग आता आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं. वर्ग समीकरण कसं सोडवायचं, गुणाकार 150 पाहिजे, वजा आणि वजा बाकी 5 पाहिजे. बघा 150 कोणतं पडेल, 15चे पडेल. 15 आणि 10 150. म्हणजेच 15 आणि 10 यांचा गुणाकार 150 येतो. आणि वजाबाकी केली तर 5 येते. पण 5 कशी पाहिजे, अधिक पाहिजे. म्हणून मोठ्या संख्येचा अधिक लहान संख्येचा वजा. हे चिन्ह मी जे देतोय ना त्याच्याकडे लक्ष द्या थोडंसं. चिन्ह देतानाच थोडासा गोंधळ होऊ शकतो. आपल्याला उदाहरण सांगतं चिन्ह कोणतं कशाला द्यायचंय, नियम लक्षात ठेवा थोडस. आता मग काय करा, फोड करा. x चा वर्ग अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. या दोघातून साधारण काढा. x साधारण काढलं, x अधिक 15 आलं. इथं 10 साधारण काढलं, x अधिक 15 आलं. मग आता इथं काय करा, दोन्ही कंस समान आलेले आहेत. x अधिक 15 साधारण काढलं, दुसऱ्या कंसात x वजा 10. म्हणजेच x अधिक 15 याची किंमत 0 घ्या, किंवा x वजा 10 याची पण किंमत 0 घ्या. म्हणजेच x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणजेच वजा अधिक 15 उजव्या बाजूला गेला की वजा 15 होईल, आणि इथं वजा 10 उजव्या बाजूला गेले की अधिक 10 होईल. आणि बघा झाडांची संख्या काढायला सांगितलंय. मग आता बघा ऋण झाडांची संख्या असते का, नसते. म्हणून मोजताना आपण काय करतो, धनमध्येच मोजतो. म्हणजेच x ची किंमत वजा 15 असणार नाही, तर x ची किंमत काय असणार आहे, 10 असणार आहे. मला सांगा उभ्या रांगेतील झाडे किती असतील. जर x ची किंमत जर 10 आली असेल तर उभ्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांची संख्या
ही आहे 10 आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही आहे 10 अधिक 5 म्हणजेच 15. अशा पद्धतीनं उदाहरण सोडवायचं आहे. ठीक आहे. तर शाब्दिक उदाहरण तुमच्या थोडंच लक्षात आलं असेल कसं सोडवायचं, कसं जायचंय, कोणत्या स्टेपनं जायचंय. आणखी राहिलेली उदाहरणं नेक्स्टच्या तासामध्ये आपण पाहूया.